हाय, चला तर आज बनवते आपण दोडक्याची भाजी. याला शिरळे पण बोलतात. आणि मी आता दोडके धुवून स्वच्छ शिरा काढून कापून घेतले आहे. 4 भाग केले आहे असे. आणि कांदा कापून घेतला आहे. इकडे शेंगदाणे खोबरं भाजून घेतलं आहे. आता पुढची रेसिपी तयार करूया. शेंगदाणे आपले काढून घेतले, त्याच्यातच तेल टाकले कढईमध्ये. आता त्यात आपण फोडणीला देऊया. जिरे मोहरी आता कांदा घालूया. हिंग घालूया. कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता झालंय आलं लसूण पेस्ट, हिरवा वाटाणा आहे, हिरवी मिरची, कोथिंबीरचा. आता घालूया टोमॅटो. आता आपण घालूया तर आपले सुके मसाले. हळद, हा आपला घरगुती मसाला आहे तो घालूया. धना पावडर घालूया 1 चमचा. मसाले आपले परतत आले आहे. आता घालूया आपण थोडासा कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि एव्हरेस्टचा सब्जी मसाला 1 चमचा नॉर्मल. आता आपण त्याच्यात घालू आपलं दोडका. मीठ घालूया आणि असंच 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्या बिना पाण्याचंच. नंतर थोडंसं पाणी घालूया. आता बघू शकता आता आपले इथे दोडके असे मऊ झाले आहे. आता त्याच्यात आपण जे वाटण केलेलं जे आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण हे असं बारीक करायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे. हे बघा. आता हे परत 5-1 मिनटं 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि मग आपण थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे ग्रेव्ही तेवढं गरम पाणी घालायचं आहे. आता छान परत 2 ते 3 मिनटं परतून घेऊया आणि मग थोडंसं पाणी घालूया, ते पण गरम. हे बघा, आपण आता 2-3 मिनटं परतून घेतलं छान मसाला. आता आपण गरम पाणी घालूया.
आता जास्त शिजवायला, आता ऑलमोस्ट शिजलेच आहे सगळं दोडका आपला. तर 5 मिनटं आता होऊन द्यायची भाजी. कोथिंबीर टाकून सर्व करूया. बघा आपली भाजी तयार आहे दोडक्याची. आता आपण कोथिंबीर घालूया. भाताबरोबर खाऊ शकता, चपाती भाकरी बरोबर पण छान लागते. एकदम छान लागते. साधी सोपी रेसिपी आहे आणि मस्त पण लागते भाजी. नक्की ट्राय करा.